त्याची संपर्क साधायचा आहे. तर या दरम्यान सन्मान्य आदरणीय उलवेगावचे विनोदजी मडवी साहेबांना विनंती करतो आपण मंचावतीवर विराजमान व्हायचा. उलवे संघ आपण देखील मैदानात उपस्थित राहायचा. तुम्हाला शुभेच्छा असेल फायनलच्या मॅचसाठी आणि 5 आयकॉन घेऊन उपस्थित राहायचं फायनल मॅचसाठी आपण. तर आपण आमच्या वरील आमच्या अतिथी मंचावरती बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी झाली आहे. आम्ही सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर मी विनंती करेन जे खुल्या गोड्या संघ आहेत आपण कोणत्या प्रकारचा वेळ न घेता मॅचला सुरुवात करायची, कारण वेळ खूप झाला आहे. दुसरी मॅच आजच्या रजनीमध्ये पहिली मॅच असेल. सेमीफायनलचा पहिला सामना पण पहिला ग्रामीण संघामधून नीलकंठेश्वर उलवे संघानं टॉप 2 मध्ये प्रवेश केला. आज येतो आपण पाहतोय खुल्या गोड्याचे 8 संघ असतील तर दोन्ही संघांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो या मॅचसाठी. आणि त्यानंतर मात्र आपण तर उलवेगावचे विनोदजी मडवी यांना विनंती करा आपण मंचावरती यायचा. आणि आज खऱ्या अर्थानं कुणाजी दाते सर आज उलवा संघ टॉप 2 मध्ये पोहोचला आणि उलवे संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर प्रदीप खारकर यांचा देखील वाढदिवस आहे आणि त्यांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ऐलेश मात्र एक स्टायलिश खेळाडू म्हणून नीलकंठेश्वर उलवे टीमचा. तर मी विनंती करेन सन्माननीय हेमंत पाटील साहेबांनी की आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण ऐलेश मात्रे या खेळाडूला देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. तर मी विनंती करेन सन्माननीय हेमंत पाटील साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण ऐलेश मात्रे या खेळाडूला देऊन त्याचा मात्र सन्मान करायचा आहे. आणि या उलव्यामधील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व MD खारकर साहेब सरपंच यांच्या माध्यमातून देखील ऐलेशसाठी 2000चं कॅश प्राइज झालं. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे 2000चं कॅश प्राइज आपण ऐलेशला देऊन सन्मान करायचा. त्यानंतर आपण वरील आमच्या अतिथी मंचावरती मान्यवरांची उपस्थिती झाली आहे. मी सर्वप्रथम मी विनंती करेन आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक तर गतवर्षी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी ज्यांची उपस्थिती लाभली होती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या स्पर्धेची शोभा देखील द्विगुणी झाली होती. आज देखील ज्यांनी आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दिली आहे ते सर्वांचे लाडके कोकण शिक्षण मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय बाळामशेठ पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक साबीरभाई दलवी की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य बाळामशेठ पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती कोकण शिक्षण मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय बाळामशेठ पाटील साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक साबीर दलवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. तर मायेची उपदार शाळा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन सन्मान केला. एकदा जोरदार टाळ्या होत्या सन्माननीय बाळाम पाटील साहेबांसाठी खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो आमच्या मंचावरती. खऱ्या अर्थानं सुशिक्षित मतदारातून ज्यांना आपण खऱ्या अर्थानं आमदार बनण्याचं स्वप्न देखील त्यांनी साकारलं अशा सर्वांचे लाडके आमदार बाळाम पाटील साहेबांसाठी सन्मान होतोय. त्यानंतर पनवेल नगरपालिकेचे माजी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य आरसीबाई यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य आरसीबाई यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. साबीरबाई दरम्यान विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य आरसीबाई साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. तर जोरदार टाळ्या द्या मान्यवरांसाठी. खूप चांगलं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य आरिफभाई पटेल साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून झाकीर दलवी या स्पर्धेचे आयोजक की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य आरिफभाई पटेल साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा. खूप चांगलं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय.
एकदा जोरदार टाळी होत्या सन्मान्य हरिभाई पटेल साहेबांसाठी. एक दानशूर दाते खूप चांगले व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक झाकीर दलवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि त्यानंतर पनवेल महानगरपालिका शेतकरी कामगार पक्ष चिटणीस आणि क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम असणारं व्यक्तिमत्व माजी नगरसेवक पनवेल नगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे मेंबर आणि सर्वांचे लाडके असे दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य गणेशदादा कडू साहेबांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा मी आम्हा शिल्पींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य गणेशदादा कडू साहेबांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तदनंतर मंचावरती उपस्थित सन्मान्य या ठिकाणी आपण पाहतोय शंकरजी तांडे साहेबांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा मी विनंती करेन या स्पर्धेच्या आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मान्य शंकरजी तांडे साहेबांचा पण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा. खूप साऱ्या पाहुण्यांची उपस्थित प्रत्येक पाहुण्यांचा मात्र यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. शंकर तांडे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होता आपण आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण त्यानंतर बोलूया आमच्या आणखीन एक सत्कार मोदी कोलखे गावचे एक दमदार युवा नेतृत्व एकवीर वॉटर सप्लायचे ओनर्स त्यानंतर खजिनदार देखील आहेत लाल ब्रिगेड संघटनेच्या रोहनजी मात्रे यांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते कोलके गावचे युवा दमदार नेतृत्व रोहन मात्रे यांचा पण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करता. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर नासिरभाई साहेबांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मुबीनभाई दलवी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पण सन्मान्य नासिरभाई साहेबांचा पण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा. तदनंतर सन्मान्य माजी उपसरपंच मुनाबजी बडे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा मी विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मुनाबजी बडे साहेबांचा पण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. तदनंतर आपण पाहतोय आमच्या मंचावरती खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी या मैदानावरती खूप मोठी नाईट स्पर्धा भरवली गेली आहे त्या नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि या कर्नाळ विभागातील दमदार युवा नेतृत्व युवा उद्योजक रोहन पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या खऱ्या अर्थाने मैदानाचे ओनर्स देखील आहेत त्यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे या स्पर्धेसाठी. त्या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019 या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहन पाटील कर्नाळ विभागातील युवा उद्योजक युवा दमदार नेतृत्व यांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन झाकीर दलवी यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण युवा नेतृत्व कर्नाळ विभागातील रोहन पाटील यांचा पण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स आपण मॅचकडे बोलूया. खूप मोठा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. तदनंतर मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक आमचे कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती साई शक्ती एंटरप्राइजेसचे ओनर्स सन्मान्य जितेंद्र पाटील साहेबांचा पण सन्मान करायचा आहे. यस आपण स्वागत करतो तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा बोलतोय कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय आयशा स्पोर्ट्स बाराबाडा राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 मैदानामध्ये पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला. दौंड परिसरामधील खेळाडू रियाज पटेल तंबूच्या आसऱ्याला परततो. एक सुंदर झेल आपण पाहिला जिथे मात्र केतन मात्रे तैनात होता. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय. सुलतान खान खानोके खान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही खेळाडू बांद्रा परिसरातील आहेत आणि भागीदारी पाहायला मिळेल का नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे तो मात्र शेष कदम. अभिषेक आंगणेसाठी हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक सुमित डोंगरे चेंडूवरती येणार. तदवर मात्र घेतली जाते एकेरी धाव. एकेरी धावेने इथं खातं खुललं जातं. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. एक हा आकडा तितकासा महत्वाचा ठरला. भारतीय संघाने बीसीसीआयने आजच्याच दिवशी मात्र कालच्या दिवशी आपण पाहिलं तर जर्सी मात्र लॉन्च केली जी 2019च्या विश्वचषकासाठी असणार आहे. भारतीय संघाची 8वी जर्सी असेल आणि नवे तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं पायलट विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाची ती जर्सी पाहायला मिळते. 1 क्रमांक तिला दिला गेला. एक आकडा धावफलकावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती सुलतान खान. राईट मुहूर्त विकेट यावर मात्र शेषसाठी हलक्या हाताने केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूला उचलेल मैदानातील कर्तव्यावर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न. पाहता डोळ्याची पापणी लवते ना लवते. मयूर दातीलकर चेंडूला उचलतो ना उचलतो. तदवर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये. 1 गडी बाद 3 धावा धावफलकावरती आहेत. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर एस ए चेंबूर प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज.
इथे मात्र आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये सुमित डोंगरे चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाहीये. गडी क्रमांक दुसरा, शेष कदम बॅक टू द पॅव्हेलियन, संघाला बसतोय दुसरा मोठा धक्का. शेका पक्षाचा पाचिया जिल्ह्याचा आमदार बालाराम पाटील गो. 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 तर मैदानामध्ये खेळाडू क्रमांक दुसरा तंबूच्या आसऱ्याला परततोय. एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून येत असताना आदरणीय माननीय सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी येणार हे गीत मैदानामध्ये वळूया, जिथे एक खेळाडू बाद होतोय. दुसरा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. वेशवी गावचा सुपरस्टार क्रिस गेल ऑफ द रायगड समर्थ गडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मैदानामध्ये डाव्या हाताचा फलंदाज दाखल झाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतो. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये प्रथमेशला तुम्ही पाहताय. गली रिजन मध्ये अजून एक प्रथमेश पाटील पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिप मध्ये नागेंद्र चौहान अर्थातच गुड्डू पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. एक बाजूला आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. मिड ऑफ मिड ऑन आणि 38 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात. एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे तर एक क्षेत्ररक्षक डीप बॅकच्या कव्हर रिजन मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सुलतान खान. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर उजव्या गेशीच्या बाहेर निघत असताना आउट स्विंग होतोय. बहारदार गोलंदाजी, एक तेज तर्रार गोलंदाजी या उल्हासनगर एक्सप्रेसने सातत्याने केली आहे. मोठमोठ्या संघांची दारं देखील ठोठवली. ज्या पद्धतीने प्रतीक इलेव्हनच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स राहिला, परंतु विके प्रतिष्ठानसाठी ज्या पद्धतीने या खेळाडूने तर ज्या पद्धतीने कामकाज या खेळाडूने रबर बॉलच्या माध्यमातून केलाय, ज्या पद्धतीने विके प्रतिष्ठान या संघाने धुमाकूळ गाजवला. रबर बॉल सातत्याने मुंबई नगरीमध्ये ज्या पद्धतीने केलं जातं रेनी सीझन मध्ये आणि या संघाचा दबदबा सातत्याने कायम पाहायला मिळाला. खोलो टप्प्याचा हा चेंडू हाफ बॉलीवरती घेऊन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मयूर फार वेगाने चेंडू वरती येतोय, परंतु काय घडतंय, एक धाव जरुरी आहे. ते आउट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्यावरती घेतली गेलेली ही एकेरी धाव संख्येच्या मदतीने इथे मात्र संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 4 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. नाणेफेकीचा कौल इथे हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना SA चेंबूर या संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 4 धावा धाव फलकावरती आहेत. आपण पाहतोय दर्जेदार आयोजन असणारी आयशा स्पोर्ट्स बारापाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019. तत्वर घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया डीजेकडे, मधुर संगीत ऐकूया. लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज मयूर वाघमारे. इथे मात्र आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, काय घडतंय, चेंडू मात्र पडल्यानंतर कमी उसळीने अधिक वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना क्रिकेट सातत्याने काय म्हणतं, ही क्रिकेटची पंढरी सातत्याने काय म्हणतं, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले गायज.
हॅलो. तर या दरम्यान पनवेल चे काशिपजी दिवाण साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं. तर विनंती करी आपण मंचावरती यायचा. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी आज जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो विक्रांत केरे प्रतिष्ठान संघ, आणि त्या संघामागचे एक यशस्वी असं नेतृत्व आपण पाहतोय. जय पवार सर कल्याण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि जयेश भोसले सर या संघाचे पॅकर्स काही दिवसापूर्वी एक नाईट स्पर्धा मी पाहिली होती. त्या नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक कर्ण विभागातील युवा नेतृत्व रोहन पाटील हे खऱ्या तर या संघाचे पॅकर्स आहेत आणि त्यांच्या नावावर मात्र हा संघ खेळतोय. यस, पुरस्कर्ते आहेत या संघाच्या मैदानामध्ये मयूर वाघमारेचा बोलबाला पाहायला मिळतोय. बहारदार गोलंदाजी करतोय मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती. राईटमोरती विकेट खोलवर टप्प्याचा हा चेंडू हाफ बॉलीवरती घेऊन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदूर मात्र एकेरी धावेचा प्रयत्न केला जातोय. एक धाव जरुरी आहे. त्या संघाची धावसंख्या या एकेरी धावसंख्येने जाऊन पोहोचतीये. 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मयूर वाघमारे ज्या पद्धतीने क्रिकेट तो खेळतोय सातत्याने यशाच्या उंच शिखरावरती तो विराजमान आहे. परंतु आपण पाहिलं तर त्याच्या मागे त्याचा खडतर प्रवास देखील आहे. ज्या पद्धतीने त्याने खडतर प्रवास केलाय. सकाळच्या सत्रामध्ये त्याचं कॉलेजचं जीवन असेल तो सातत्याने शिक्षण देखील घेतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिथे मात्र पत्तू तैनात आहे. प्रथमेश पाटील यांच्या हातामध्ये झेल. कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद. रोहन चंद्रकांत पाटील कार्यकर्ता हा गोरगरिबांचा. आहो हाय तो जीवा भावाचा मित्र हाय तो लय लाडाचा. आयोजन केलाय भारी नाव गाजतोय आयोजकांचा. धन्यवाद. तर ज्या पद्धतीने इथे मात्र आमदार साहेब आमच्या सोबत जुळले गेलेत. बाळारामजी पाटील साहेब ज्या पद्धतीने मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार. साहेबांच्या कामाला देखील आपण सलाम देऊया. मैदानामध्ये वळूया जिथे संजय सोलंकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इकू इथे मात्र कशा पद्धतीची खेळी करतो खालापूरचा हा खेळाडू पाहणं तितकंच गरजेचं असेल. मयूर वाघमारेला यश प्राप्त झालंय. देवत एक्सप्रेस, पनवेल एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध 2 धावा खर्च करत असताना 1 गडी त्याने बाद देखील केलाय. संघाची धावसंख्या 6 गडी बाद झाले. 3 प्रथम फलंदाजी करत असताना इथे SA चेंबूर या संघाची गोलंदाज सज्ज होईल. राईट ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीवरील चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये फंबल होतोय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. या सत्रामधील पहिला चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. तर मी सर्वप्रथम प्रेक्षकांना विनंती करेन जे प्रेक्षक आमच्या व्यासपीठावरती आज सहकार्य करा. पण पाहुण्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने मंचावरती होईल त्यामुळे आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं. आपण सर्वांनी मंच खाली करायचा जेणेकरून आमच्या पाहुण्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील निर्माण होईल. आणि त्यानंतर यासर 11 विनर स्पोर्ट्स संघनायक वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघनायकाला विनंती करेन आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना SA चेंबूर अर्थातच अमिजी गुप्ता आणि दिलीपभाई गवस यांचा हा संघ मैदानामध्ये 5च्या सरासरीने केवळ 10 धावा बनवल्या गेल्यात. 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले. सुलतान खान पुन्हा एकदा खानोके खान यांच्या हातामध्ये चेंडू देखील सोपवण्यात आलाय. केवळ 10 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीने आम्ही सातत्याने म्हणतो जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे की चोट पत्तर भी भगवान नहीं होता. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. केवळ 2 षटकामध्ये आल्यात धावा 10. इथे मात्र हेलिकॉप्टर. परंतु काय घडतंय चेंडू खोलवर टप्प्याचा. सुलतान खान याच्या विरोधात अशा पद्धतीचे फटके खेळणं तितकंसं अवघड आहे. गतीवरती भर आहे. सातत्याने अचूक टप्पा त्याचा पाहायला मिळतो. वेगाने गोलंदाजी जरूर करतो परंतु तितकंसं दिशेवरती नियंत्रण. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. केतन मात्र याच्या आवाक्याच्या बाहेरील हा झेल. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. पंचांचा इशाऱ्याची वाट आम्ही पाहतोय. जावेदजी फरीद सरांचा इशारा येणं शेष. पंचांचा इशारा. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हाफ बॉलीवरती घेतला आणि ज्या पद्धतीने समोरच्या दिशेने षटकार खेचला अभिषेक आंगणेने
पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू स्क्वेअर कट केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाही त्या ठिकाणी. प्रेम भोईर याच्या हातामध्ये झेल, खेळाडू बाद. होता डोंबिवली शहराचा बालूशाही या नावाचा, होता रे या गावाचा, विक्रांती या नावाचा. का सोडून गेलास आम्हाला, ये ना बालू खालस का बरं का, थँक्यू. ये ना बालू. डोंबिवलीची आणबाण शान आयरेगावचा खऱ्या अर्थानं एक अशी व्यक्ती जी आज नाही आणि त्याच्या नावाने खेळणारा हा संघ विके प्रतिष्ठान. मैदानाच्या आतमध्ये मी जाण्याआधी सामन्याला सुरुवात होण्याआधी विनंती करेन, खेळाडू कक्षाच्या अगदी शेजारी असणारे प्रेक्षक वर्ग, आपणास विनंती आहे की आपण जागा आपल्यासाठी खूप आहे, आपण बसून घ्या. मैदानामध्ये वळूया. सिद्धेश भोसले अर्थातच बच्चू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. संजयसाठी हा चेंडू, काय घडतंय, गोलंदाजाला दंडित करण्यात येतंय, पंचांचा इशारा, बीमरचा नो आणि त्यावरती येणारा हा चौकार. सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता थँक्यू. राजा. पंचांचा इशारा इथे येतोय की चेंडू बीमरचा नो आहे, गोलंदाजाला दंडित करण्यात येतोय. फ्री हिट असेल, बीमरचा नो, गोलंदाजाला ताकीद देखील दिली जाईल. अशा पद्धतीचा चेंडू तो एकदाच हाताळू शकतो गोलंदाज सुलतान. संजयसाठी हा चेंडू ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, किडनी चेंडूवरती येईल रोहित भालेराव. तद्वर मात्र एक धाव जरूर येते आणि या एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. लगावल्या जात आहेत 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एस ए चेंबूर या संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. उजव्या यष्टीवरील हा चेंडू लेट कट केला, दिशा दिली चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र दुहेरी धावेचा केला गेलेला प्रयत्न सिद्धेश भोसले आणि संजय सोलंकी यांच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र 4 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर एक लडखडती सुरुवात जरूर झाली आहे, परंतु धावांचा ओघ इथे तुम्हाला वाढवावा लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने केलेला हा फटका, गुड्डू त्या ठिकाणी तैनात आहे, चेंडूवरती येतोय, तद्वर घेतली जाते ही एकेरी धाव. 3ऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळते एस ए चेंबूर या संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलेत. लेते छोटासा ब्रेक, जाते ही डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. षड क्रमांक 4 नागेंद्र चौहान अर्थातच गुड्डू चौहान याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. डी.वाय. पाटील साठी लेदर ज्या पद्धतीने या खेळाडूने केलंय, एक उंचपुरा असा गोलंदाज आहे, बोलबाला राहिला याच्या गोलंदाजीचा. तेच सरळ चेंडू हाताळण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. परंतु कल्याणचा निश्चितच हा सुपरस्टार कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत. काळा चौकीचा खेळाडू सिद्धेश भोसले ऑन स्ट्राईक आहे. 4थं षटक आणि या षटकामध्ये इथे धावांचा ओघ तुम्हाला वाढवावा लागेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर चेंडू इथे हाताला गेला. गणेशजी वाईसकर सर आमच्याकडे वळाले. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. लान्स गिब्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,115 चेंडू टाकत असताना एकही चेंडू त्याने वाईट टाकला नव्हता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला वाईट चेंडूवरतीच पहिला गडी बाद केलाय आणि यष्टीचितरित्या त्याने तो गडी बाद केला होता. असे विक्रम कित्येकदा घडताना मी पाहिलेत. पुन्हा एकदा गुड्डू चौहान गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुल टोस आहे. समोरच्या दिशेने केलेला हा फटका केतन म्हात्रे चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली जाते ही एकेरी धाव. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 रन स्कोर कार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. वाकळणचा हा सुपरस्टार ज्या पद्धतीने चेंडूवरती आला होता केतन म्हात्रे, चांगलं क्रिकेट राहिलं वाकळणचं देखील. आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त व्हेकल्स कोणाच्या नावावरती आहेत, कोणत्या गावाच्या नावावरती आहेत, तर ते वाकळण गावाच्या नावावरती आहेत. 22 गाड्या देखील पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गुड्डू चौहान.
इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सुंदर गोलंदाजी. डाव्या हाताचा गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू वळवतो ना त्याला मात्र एक नॅचरल आउट स्विंग पाहायला मिळतो आणि सातत्याने त्याच्याकडे असणारं हे दमखम गुड्डू चौहान इथे मात्र दाखवत असताना चेंडू येतोय निर्धाव. संघाची धावसंख्या केवळ 27 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. 22 बाईक आणि 3 कार अशा 25 गाड्या आहेत वाकळण संघाच्या नावावर. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पदरित्य होताना पाहायला मिळत नाहीये खेळाडूचं आणि म्हणूनच की काय आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते गुड्डू चौहानच्या माध्यमातून. डाव्या हाताचा हा गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू आउटस्विंग होत असताना यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतोय. संघाची धावसंख्या केवळ 27 धावसंख्येवरती स्थिरावली गेली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 म्हटलं गेलं तर रवी शास्त्री यांची आठवण देखील आम्हाला होते. 27 एप्रिल त्यांचा जन्मदिवस. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलं जात आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला सरळ ट्रॅव्हल केलं जात आहे. सीमारेषेच्या बाहेर छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. ये माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा माय मराठी धन्यवाद जान DJ. मराठी. तर याच दरम्यान मी विनंती करेन यासर 11 विनर्स टीमच्या संघाने त्यानंतर वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघाने विनंती करेन पण टॉससाठी लगेच मंचाकडे प्रस्थान करायचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये येणारा षटकार. संघाची धावसंख्या 33 धावा. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी मागवर रनवेवरती आला आणि त्यावेळी मात्र पंचांनी पाहिलं निळालं की यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करतोय. पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात होत असताना संघाची धावसंख्या केवळ धावा आहेत 33. गोलंदाज पुन्हा एकदा गुड्डू चौहान. नागेंद्र चौहान याचा हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये संजय सोलंकी. हा गडी इथे तंबूच्या आथऱ्याला परतेल. थँक्यू. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला स्लॅश करण्याच्या नादामध्ये इथे आपण पाहतोय की संजय सोलंकी तंबूच्या आथऱ्याला परततोय. नवीन फलंदाज एक बंधू तंबूच्या आथऱ्याला परतलाय. आघाडीला गेला होता श्रेयश कदम. त्याची जागा इथे मात्र संजय सोलंकी बाद झाला आणि श्रेयश कदमचा बंधू अर्थात चिन्मय कदम मैदानाच्या आतमध्ये. बांद्रामधील या खेळाडू आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून राहिलंय परंतु इथे तितकंसं जास्तीत जास्त दमखम तुम्हाला दाखवावं लागेल. मी काहीच सांगता राहून गेलो होतं की मी म्हणत होतो इट्स नॉट हाऊ बिग यू आर इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात या तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा अधिक तुम्ही कितपत चांगला खेळ करता हे आम्हाला पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गुड्डू चौहान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज गली रिजन मध्ये तिथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये आपण पाहतोय सुलतान खान तैनात होते. कोणती धाव या चेंडूवरती येत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाच्या दरम्यान केवळ 8 धावा खर्च केल्या गुड्डू चौहानने. एक गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहिलं गेलं तर 5 गडी तंबूच्या आथऱ्याला परतल्यानंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एस ए चेंबूर या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 33 धावा. धावफलकावरती एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजे कडे जाऊया. एक मधुर संगीत ऐकू. हॅलो. तर वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघाने विनंती काय पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. यासर 11 विनर टीमचे संघाने आमच्या सोमेश जोडले गेलेत. तर वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघाने शेवटचा ऑफिशियल कॉल असेल पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर. ग्रामीण भागामध्ये आपण या स्लॉग ओव्हरला म्हणतो की हाणामारीचं षटक. इथे या हाणामारीच्या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. रोहन 11 विके प्रतिष्ठान डोंबिवली या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 40 गोलंदाजाने बहारदार कामगिरी केली. शेवटचा आणि अंतिम षटक इनामपुरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. अंगद पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे तर बच्चू स्ट्राईक एंडवरती असेल अर्थातच सिद्धेश भोसले. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना शेवटचा आणि अंतिम षटक. या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल. केवळ 33 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी तंबूच्या आथऱ्याला परतलेत.
इथे मात्र फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु काय घडतंय इथे किडनीच्या माध्यमातून सोडला गेलेला झेल 2 धावा जरूर दिल्या जात आहेत. ज्या पद्धतीने रोहित भालेराव चेंडूवरती फार वेगाने आला होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा झेल होता. इथे मात्र झेल सुटल्यानंतर कितपत मोठं उपद्रव घडेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 2 धावा जरूर आल्या. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मोठी फटकेबाजी केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश भोसले आणि चिन्मय कदम यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डाव्या गेस्टीवरील हा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. जावेद भैरी सर मॅन फ्रॉम कल्याण, एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. डिसिप्लिन ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून आणले गेले, एक सुंदर कामकाज निश्चितच पंचांच्या माध्यमातून. जावेद परिसर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आलेला हा इशारा, अवंत स्वरूपामधून येणारी एकेरी धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अंगदचा हा चेंडू हेलिकॉप्टर ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय सुमित डोंगडे, तद्वर मात्र केवळ एकेरी धाव इथून प्राप्त होतीये. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने हाणामारीच्या या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये केवळ एकेरी दुहेरी धावेने इथे समाधान मानावं लागते या खेळाडूंना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 रन स्कोर कार्डवरती आहेत. 37 धावा धावफलकावर, लॉस ऑफ 5 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना एस चेंबूर. या संघाची धावसंख्या 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत आहे. आपलं नशीब आवाज आजमावतात. इथे मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डाव्या गेस्टीवरती चेंडू जरूर होता, परंतु शरीराचा वेध चेंडूने घेतला. पंचांचा इशारा होतो यस बॅटला चेंडू जरूर लागला. 1 धाव येते बॅटकटच्या माध्यमातून आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने खेळपट्टीवरती चेंडू काही खेळ विसावला होता. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. लगावल्या गेल्यात आतापर्यंत 38 धावा धावफलकावर. 38 रन स्कोर कार्ड के ऊपर है. अजूनही इथून मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असेल. एक सन्मानजनक धावसंख्या जर का 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या ना, तर मी म्हणेन एक फायटिंग टोटल जरूर पाहायला मिळेल. परंतु इथे काय घडतंय, स्विंग अँड अ मिस, सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं विचार जर का आपण केला तर ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय किरण म्हात्रे, सुलतान खान असेल, मयूर वाघमारे असेल, गुडू चौहान असेल, अंगद पाटील असेल, यांच्या माध्यमातून सातत्याने ज्या पद्धतीने व्हेरिएशन, गतीवरती भर आणि सुंदर गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. यावेळेचा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला चेंडूला सरळ काढून दिलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आडव्या बॅटने केलेला हा फटका. धावसंख्या 44 या आकड्यावरती. मुनाबाई भाटकर यांचं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत. रत्नागिरीचे मोठे उद्योगपती आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचंही नितांत प्रेम आहे. मैदानामध्ये आलाय षटकार बच्चूच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मयूर दातीलकर चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद 6वा धक्का बसतोय. इथे मात्र आपण पाहतोय एस चेंबूर या संघाला संघाची धावसंख्या धावफलकावरती 44-45 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सर 11 विनर्स टीमच्या संघनायकर विनंती कर पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करतात. नंतर मंगेश वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघनायकर विनंती करेन आपण देखील टॉसकडे यायचा. तर मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाच्या या स्पर्धेचे सत्कार मूर्ती कोकण शिक्षण मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय बाळाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपलं चांगलं मनोगत आणि आपल्या संपूर्ण खेळाडूंना या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं ही विनंती आमच्या आयोजकाकडून आली आहे. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत आयेशिया स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राजा शिव छत्रपती चषकाच्या या स्पर्धा गेल्या वर्षी अतिशय दिमाखामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडल्या आणि यावर्षी आपण या स्पर्धांच्या अंतिम दिवसाला आज आलेलो आहोत. संपूर्ण समाजाला भारतातली जनता काय आहे याचं खरं रसायन दाखवणारी स्पर्धा आहे याचा उल्लेख मी या ठिकाणी जाणीवपूर्वक करायला मागतोय. आमचे सहकारी साबीर दळवे यांनी केलेलं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन, गेल्या वर्षीची अतिशय चांगली दमदार अशी परंपरा आणि एक वेगळी दिशा समाजाला देण्याच्या दृष्टीनं कार्यरत असणारी क्रिकेटची स्पर्धा, ज्या पद्धतीनं
या देशाला एकत्र आणण्याचं काम क्रिकेटसारखा राष्ट्रीय खेळ करतोय. त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी बारापाडामध्ये माझ्या सहकार्यांनी घालून दिलेलं आहे. मी मनापासून साबीर दळवी आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक चांगलं इनिशिएटिव्ह, चांगला पुढाकार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं घेतलेला आहे. आणि भले लाख लोकांचं काही बाहेरच्या जगाचं काही म्हणणं असो, पण भारताचा समाज हा विविधता में एकता राखत कायम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जगतोय. भविष्यातही अशाच पद्धतीनं आम्ही प्रगती करत राहणार आहोत याचं दर्शन घडवणारी ही स्पर्धा. मी मनापासून या ठिकाणी सहभागी झालेल्या साऱ्या क्रिकेटपटूंना शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना आयोजकांचं मनापासून कौतुक करतोय. आणि त्याच वेळेला स्पर्धेमध्ये कुणीतरी जिंकणार आहे, कुणीतरी हारणार आहे, पण त्या खेळाडू वृत्तीनं पार पडणं महत्त्वाचं आहे. याची जाणीव ठेवून आपण सारे खेळाडू, सारे प्रेक्षक, साऱ्या संघांचे पाठीराखे या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडाल अशी अपेक्षा, असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. एकतेचं प्रतीक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. सर्व धर्म समभाव या स्पर्धेमधून माध्यमातून पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन यासर 11 विनर्स टीमचा संघटक आमच्या समोर आहेत. तर मी वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघटकाला विनंती करेन पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. तर युनस टीमचे टीम मॅनेजर बंटीभाई, खऱ्या अर्थानं आपणास सगळी विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. कारण जेव्हा आमचे मित्र यासर यांनी जेव्हा आपला संघ कोणत्याही मोठ्या स्पर्धेमध्ये पॅक केला तेव्हा मात्र तुमची उपस्थिती आवर्जून आम्ही पाहिले वेळेवरती. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय बंटी बाई आपण यायचा मंचावरती आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मी शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. वाकडीकर खाडेकर टीमच्या संघनायकाला आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करत. आपला रायगडचा संघ आहे, एका बाजूला मुंबई विभागातला हा विनर्स संघ आला आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय की ज्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि या स्पर्धेची शोभा देखील द्विगुणित केली आहे. ते कोकण शिक्षण मतदारसंघाचे लाडके आमदार बाराम पाटील साहेब, त्यांच्या सोबत आपण पाहतोय गणेशदा कडू असतील, त्यानंतर आपण पाहतोय रोहन म्हात्रे, सर्व आमचे अतिथीगण हरिभाई पटेल साहेब आहेत. त्यानंतर आमचे सर्व मंचावरती विराजमान सर्व अतिथी मान्यवरांचं पुनश्च मी या ठिकाणी राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. असंच प्रेम सातत्याने तुमच्या माध्यमातून राहो आमच्या संपूर्ण या लाडक्या आयोजकांवरती, हीच आम्ही या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. त्यानंतर मी पुन्हा एकदा शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघनायकाला आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. आपल्या वारंवार या ठिकाणी सूचना दिल्या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपण लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. याच दरम्यान SA11 चेंबूर टीमचे सन्माननीय पैकर अमित गुप्ता साहब, इनको भी हम विनती करते हैं आप भी मंच के ऊपर आइए. आपका भी तहे दिल से स्वागत करते हैं हम इस प्रतियोगिता में. विनर्स स्पोर्ट्सचे टीम मॅनेजर बंटी ओबेराय भाई यांना विनंती असेल आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असेल. तर या इनिंगसाठी कोणाचे दाते सर? विक्रांत कने प्रतिष्ठान संघ आज ज्यांच्या नावानं खेळतो रोहन 11 या संघाचे पॅकर्स, यशस्वी पॅकर्स यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे या ठिकाणी या विक्रांत कने प्रतिष्ठान संघाचे संपूर्ण फलंदाजांना. तर पुन्हा एकदा आपण जाऊया पुढच्या सत्राकडे, ऐकूया गोड आवाज. महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. कुणालजी दाते याच्याकडे. हॅलो, थँक्यू रोशन पाटील आणि त्याचबरोबर जयेश भोसले, दोघांचे आभार. जाऊया मॅचकडे. केतन भोईर, मॅन फ्रॉम करावे, नवी मुंबई, पहिला बॉल घेऊन 45 धावांचं लक्ष्य आणि पहिल्या बॉलवर पॉइंटच्या दिशेने एक सिंगलने खातं उघडतोय बॅट्समन केतन म्हात्रे. एक नामवंत खेळाडू आहे जीजी स्पोर्ट्स वाकण संघाचा आणि यावेळेला खेळण्यासाठी सज्ज होतोय टीम रोहन 11 विके प्रतिष्ठान डोंबिवलीमध्ये. प्रथमेश पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. विके प्रतिष्ठानचे सर्वा विक्रांत केने प्रतिष्ठानचे आणि रोहन 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय रोहित भालेराव किडनी या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. खेळण्यासाठी सज्ज होईल. केतन भोईरचा पुढचा बॉल यावेळेला सुरेख लेग ब्रेक पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. हीच खासियत आहे नवी मुंबई क्रिकेटमध्ये. सर्वाधिक मेडन ओव्हर एका सत्रामध्ये 11 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम या गोलंदाज केतन
भोईरने केलाय करावे संघाकडून खेळत असताना आणि यावेळेला तोच गोलंदाज पहिलं षटक इथे हाताळतोय SA11 चेंबूरसाठी. 45 धावा डिपेंड करायचे केतन टू रोहित. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला थोडासा पुढे टाकलेला बॉल गुडलेन स्पॉटवरून हलकासा उंची घेत जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरच्या दरम्यान इथे रोहितच्या विरुद्ध गोलंदाज केतनच्या माध्यमातून. 38 सर्कलमध्ये पॉइंट ठेवण्यात आलाय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलमध्ये. आणि इथे कॅच नक्कीच पकडली जाईल. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज रोहित भालेराव बॅक टू द पॅव्हिलियन 0वर. भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा. कदबाटीचे तर या दरम्यान आपण पाहतो आमचे मित्र संदीपजी पाटील ज्यांच्या सौभाग्यवती कर्नाटक ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आहेत. त्यानंतर जीवनजी टाके साहेब, तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, मी विनंती करेन वाकडीकर खाडेकर रायगड टीमच्या संघनायकाला आपला शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. आपण पाहतो विनर्स टीमचे संघनायक आमच्या समोर जोडले गेलेत. तर रायगड टीमच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. हो टू कमेंट्री बॉक्स. तर पहिला हादरा इथे दिलाय गोलंदाज केतनने. मी मगाशीच म्हटलं होतं हा गोलंदाज खूप महत्वाच्या भूमिकेमध्ये आणि चांगली गोलंदाजी करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये यावेळेला विकेट रोहित भालेराव बाद होतोय. ब्रॉन्झ डकचा शिकार इथे ठरलाय. 3 बॉल त्याने फेस केले आणि 3ही चेंडू निर्धाव त्याच्या माध्यमातून खेळले गेले आणि पहिला गडी इथे बाद झालाय. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 1. केतन मात्रेच्या बॅटमधून पहिली सिंगल आली. आता नवीन बॅट्समन येतोय मिस्टर 360 सुमित डोंगडे, मॅन फ्रॉम पारगाव. त्याच्या समोर केतन सज्ज होईल. लेफ्ट मोर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर आला परंतु प्रयत्न इथे फसतोय. खूप चांगली गोलंदाजी केतनच्या माध्यमातून. नॅशनल लेग ब्रेक. तर नक्कीच सर आपण पाहतो आमच्या मंचामध्ये खऱ्या अर्थाने विनर्स टीमचे टीम मॅनेजर बंटीभाई यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने भरभराटीत जावं हीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणखीन एक चांगला बॉल इथे पेश करत असताना केतन अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पहिलं षटक इथे संपलंय. केतनच्या नावावर हे पहिलं षटक राहील. टीम SA11 चेंबूरच्या नावावर हे पहिलं षटक राहील. पहिल्या ओव्हरमध्ये दर्जेदार स्पेल इथे पेश केला केतन भोईरने आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 1. पहिल्याच ओव्हरमध्ये केतनने छाप सोडली. हा ड्रोन व्ह्यू आपल्या मुख्य मंचाचा या स्पर्धेचा. राजा शिव छत्रपती ट्रॉफी 2019 अनेक मान्यवर सध्या आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत. आयशा स्पोर्ट्स बारापाडाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. 3रं पर्व साबीर शेठ दळवी यांच्या वतीने या स्पर्धेचं दरवर्षी देदीप्यमान आयोजन केलं जातं. तर पहिलं षटक इथे नाव राहिलं टीम SA11 चेंबूरच्या. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केली फक्त 1. लक्ष्य या मॅच मध्ये 45 रनचा आणि झुंज मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र मी म्हणेन यशस्वी प्रयत्न केतनाचा दुसरं षटक टाकण्यासाठी. मॅन फ्रॉम नेहरू नगर कुर्ला प्रदीप बडे, मामा या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू प्रदीप मामा बडे यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. उंचीने वेगाने बीट करणारा अनेक वेळेला फलंदाजांना हा खेळाडू. परंतु मी म्हणेन इथे रोहन 11 VK प्रतिष्ठान डोंबिवलीला एक पार्टनरशिप पाहिजे. चांगला खेळ करावा लागेल. केतनने भरपूर वेळेला सिद्ध केलंय वाकण टीम साठी. आता मात्र क्रिकेटमध्ये प्रसिद्ध तेच होतात जे स्वतःला सिद्ध करतात. इथे सिद्ध करण्याची आवश्यकता असेल खुल्या गटातील क्रिकेटच्या दरम्यान. केतनच्या बॅटमधून फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, फलंदाज बाद. केतन मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन.
तर फलंदाजी ते बाद होतोय. केतनला देखील जावं लागेल तंबूच्या दिशेने. एक मोठा हादरा प्रदीप मामा पहिल्याच बॉलवर देत असताना केतन बॅक टू द पॅव्हिलियन. केतनने तत्पूर्वी धावा केल्या 2 बॉलमध्ये फक्त 1. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 गडी बाद, आतापर्यंत फक्त 1. रोहन 11 VK प्रतिष्ठान डोंबिवली 45 धावांचं लक्ष्य. 9च्या सरासरीने 5 ओव्हरमध्ये या धावा चेस करायच्यात, परंतु सध्या खूप चांगला खेळ SA 11 चेंबूर संघ मैदानामध्ये पेश करत असताना. सर तुम्हाला थोडंसं थांबेल तर याच दरम्यान आमच्या या स्पर्धेचे स्पॉन्सर्स दानशूर दाते ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला आलं तब्बल 1,50,000 कॅश प्राइज ज्यांनी दिले ते आमचे सन्माननीय आदरणीय रिजवानभाई दलबी यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मंचावरती येऊन विराजमान व्हायचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील केली जाते. विकेटचं पतन. लगातार 2 चेंडूवर 2 हादरे देतोय मयूर दातीलकर. बॅक टू दी पॅव्हिलियन. आणखीन एक हादरा. इथे मात्र मला वाटते सुमित ढोंगडे तंबूच्या दिशेने जातोय, कारण LBWच्या स्वरूपामध्ये झेल घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले होते आणि त्याचमुळे सुमित ढोंगडे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. बॉलर ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल प्रदीप मामा बडे याला. वन डे इंटरनॅशनल मध्ये 46 हॅट्रिक आतापर्यंत कंप्लीट झालेल्या पाहिल्यात. 20 सप्टेंबर 1982 ला पहिली हॅट्रिक. जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज ज्याने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली हॅट्रिक घेतली. 46 हॅट्रिक आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. पाहूया या स्पर्धेतली खुल्या गटातली पहिली हॅट्रिक इथे घेईल का. पंचाकडे अपील करतात अंपायर. सिग्नल. इट इज वाईड. आता हॅट्रिकची संधी नसेल. कट करण्याचा प्रयत्न होता, भरपूर बाहेर निघाला हा चेंडू आणि त्याचमुळे अंपायरने घोषित केला हा चेंडू खराब असेल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. बॅट्समन मैदानामध्ये मयूर दातीलकर आणि त्याच्याबरोबर येतात प्रेम भोईर. ओव्हर द विकेट. प्रेमसाठी हा चेंडू पुन्हा एकदा बीट केले प्रदीपने. खूप चांगली गोलंदाजी. 45 धावांचं लक्ष्य आहे, तरी देखील तुम्ही पाहू शकाल एक चांगली झुंज देतात दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. रोहन 11 VK प्रतिष्ठान डोंबिवली आणि SA चेंबूर ब्रह्मा बॉयज हा संघ मैदानामध्ये उतरलाय. अमितजी गुप्ता यांचा संघ, दुसऱ्या बाजूला रोहनजी यांचा संघ. बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलाय. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच आणि तोपर्यंत 1 रन कंप्लीट. सेकंड रनसाठी ते चान्स घेतलाय. दुसरी रन इथे कंप्लीट केली जाईल. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट प्रेमच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये असं नेहमीच म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे. 1-1 रन महत्वाची आहे. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 4. 4 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद, 4 रन. प्रदीप आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. बीट केलं जातंय. खूप चांगली गोलंदाजी. खराब फिल्डिंग इथे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 1 रन इथे मिळेल. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. संजय सोळंकीला भरपूर अनुभव आहे, त्याला माहिती आहे 1-1 रन भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. 22चा इशारा इथे अंपायर करतात. एक्स्ट्रा रन इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5. 45 रनची आवश्यकता आहे. 40 रनची अजूनही आवश्यकता असेल. ओव्हर नंबर 2 सध्या प्रोग्रेसवर. यानंतर 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि मी मगाशीच म्हटलं होतं ही 1 रन देखील क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची ठरू शकते, जी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केली विकेट कीपरने ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. स्ट्राईक इथे चेंज होते. स्ट्रायकिंग एंडला येतोय मयूर दातीलकर. मॅन फ्रॉम फडके पाडा डोंबिवली. त्याचा खेळ इथे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल या टीमसाठी. आणि हेच होतं ज्या वेळेला स्ट्राईक चेंज होते. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो, ती तुम्ही 1 रन नाही तर जवळपास 7 रन खर्च केल्यात आणि इथे एक षटकार लगवलाय. आता संजय सोळंकी नाराज असेल. थँक्यू.
डोंबिवलीची शान अभिमान आयरेगावचे विक्रांत केने जरी हे जग सोडून गेले तरी देखील दोस्तीतला दुनियेचा राजा असं त्यांना संबोधलं जातं आणि आज भरपूर मित्र परिवार त्यांनी जोडलाय. मगाशी प्रथमेश पाटील ज्यावेळेला ही स्पर्धा पाहण्यासाठी खेळण्यासाठी ते आले त्यांच्याबरोबर बाळूभाईचे अनेक फॅन आले होते. त्यांचा मी स्वागत करतो. 18 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता. मी मगाशीच उल्लेख केला होता की जी 1 रन इथे कंप्लीट झाली बाईटच्या स्वरूपामध्ये विकेट किपरने चूक केली त्याचा फायदा किती महत्वाचा झालाय. बॅटिंग करणारा संघ रोहन 11 विके प्रतिष्ठान डोंबिवलीला. षटकार इथे लगवला जातोय. खूप चांगली बॅटिंग आता मैदानामध्ये करत असताना मयूर दातीलकर षटकाराने स्वागत केलं. पहिला बॉल फेस करत असताना त्याने षटकार लगवलाय. 18 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. तर जहीर येतात मॅन फ्रॉम पुणे बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. लेफ्ट आर्म सीमर आहे जहीर. पाहूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय जहीर खान. भारतासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे आपल्या भारताचे स्टार गोलंदाज जहीर खान ज्यांनी जगाला बॉल लपून कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे दाखवलं. वर्ल्ड कप मध्ये लगातार 3 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम केला आणि यावेळेला जहीर खान हॅलो हे पुण्याचे गोलंदाज आहेत. तर या सर मॅडम ज्या स्पर्धेचे लाडक्या स्पॉन्सर्स या ठिकाणी फैया शेटजी दाखवे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो पण मंचावरती विराजमान व्हायचा. नक्कीच कोणाची दादा सर आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन ताबा घ्यायचा. तर पहिला चेंडू इथे निर्धावाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 11 चर्चा करत होतो जहीर खानची. इंजिनियर तो काफी आहे बेटा तू क्रिकेटर बन जा हे शब्द होते जहीर खानच्या वडिलांचे आणि तिथून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला जहीर खानचा. फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय. अतिशय खोदून काढला हा चेंडू. ऑन साइडला खराब फिल्डिंग. त्याचा फायदा इथे होईल. इथे 2 रन ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा स्कोरबोर्डवर. चांगला खेळ करत असताना बॅट्समन मैदानामध्ये प्रेम भोईर आणि प्रेमच्या बरोबर मयूर दातीलकर. प्रेम भोईर मॅन फ्रॉम उंबारली खेळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला फटका हवेत आहे. कव्हर्सला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल टर्न होईल तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट करतोय. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लगातार खराब फिल्डिंग करत असताना टीम SA11 चेंबूर 2 धावा इथे अर्जित करतायत. तर टीम चे खेळाडू रोहन 11 विके प्रतिष्ठानचे धावा जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत 15-45 रनचं टार्गेट या मॅच मध्ये अजूनही रन करायचे 30. 15 बॉलमध्ये 30. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीने ते धावा करायचे आहेत. मॅच मध्ये रंगत नक्कीच येईल कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत. प्रत्येक खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत यंदाच्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. पाहूया जहीर पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल अक्षरशः खोदून काढला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू टर्न होतोय तोपर्यंत एक सिंगल मिळेल बॅट्समन प्रेमला आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 16. मयूर दातीलकरची भूमिका अतिशय महत्वाची ठरेल. ज्या मयूर दातीलकरने स्लॉक स्वीप केला होता स्क्वेअर लेगच्या वरतून एक षटकार त्याने लगवलाय. स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइडला मयूर दातीलकरचा. पाहूया कशा पद्धतीने तो बॅटिंग करेल. फडके पाडाचा हा खेळाडू आहे. डोंबिवली परिसरामध्ये खाडी गावाच्या अगदी नजीक हे गाव फडके पाडा. पाहूया मयूर दातीलकर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. जहीर पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळेल मयूर दातीलकर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. डीप पॉइंटच्या दिशेने फक्त सिंगल मिळेल. तिथे होता केतन भोईर आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं प्रत्येक खेळाडूला माहिती आहे कशा पद्धतीने खेळाडू खेळ करतात खुल्या गटातील सामन्यांमध्ये आणि त्याचमुळे इथे डीप पॉइंट सजवण्यात आला होता. जहीरच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली. 17 धावा स्कोरबोर्डवर. आता स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय बॅट्समन प्रेम भोईर. फुलर लेनचा बॉल लगातार प्रेम भोईर साठी. याच लेनने गोलंदाजी केली आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे केतनचा थ्रो अतिशय चांगला आहे परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा थोडस आळशी विकेट किपिंग इथे पाहायला मिळाली. 2 रन इथे ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 19 ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे रोहन 11 विके प्रतिष्ठानची 19 धावा.
काडेकर टीमसाठी आमच्या आयोजकाकडून सूचना आली आहे, जर इनिंग समाप्त होण्यापूर्वी आपल्या संघाने एक टॉससाठी आला नाही तर तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, ही सूचना मात्र आमच्या आयोजकाकडून आली आहे. तर आपण लगेच आम्हाला सहकार्य करायचं आहे, टॉससाठी पण लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. म्हणजेच 12 बॉलमध्ये अजूनही धावा करायच्या. 26 आस्किंग रन रेट 13, 26 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आपल्या समोर पेश केलं आणि आता अजूनही 12 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता. प्रदीप बडेकडे इथे गोलंदाजी सोपवली आहे. तर विलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल प्रदीप बडे आणि दुसऱ्या बाजूला हायवे एंड वापरला गेलाय जो गोवा हायवे आहे. या स्पर्धेसाठी 2 एंड इथे वापरले गेलेत. 12 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता. बॅट्समन सज्ज होतोय मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी मयूर दातीलकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेम भोईर, एक फडकेपाडाचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल उंबारलीचा खेळाडू. दोन्ही खेळाडू डोंबिवली क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खूप चमकदार कामगिरी केली आहे. गावदेवी उंबारलीसाठी प्रेमने तर फडकेपाडा टीमसाठी मयूरने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे प्रदीपने तर लगातार भात्यातले अस्त्र काढलेत. लगातार आउट स्विंगर त्याचे बॉल आपल्याला पाहायला मिळाले. टप्पापल्यानंतर थोडेसे बाहेर निघतात. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बीट केलंय आणि अजूनही 11 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. टाइम इथे पहिली वॉर्निंग आली आहे जावेद फरीद यांच्याकडून. दुसरी वॉर्निंग जर आली तर 2 रन अजून कमी होतील. लक्षात घ्या सिद्धेश. फर्स्ट वॉर्निंग इथे अंपायरनी दाखवलंय आमच्यापर्यंत त्यांचा इशारा आणि सेकंड वॉर्निंग जर इथे आली तर 2 रन कमी होतील. हेच नियम असतात या स्पर्धांचे, या अंपायरचे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु प्रयत्न इथे फसतोय. लगातार बीट केले 2 बॉलवर प्रदीपने. आता 10 बॉलमध्ये अजूनही 26 रनची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी इथे केतन भोईरने केली. त्यानंतर प्रदीपने दुसरं षटक हाताळलं. त्यानंतर तिसरं षटक झहीर खानने इथे हाताळलं आणि 4थं षटक प्रदीप टाकण्यासाठी. यावेळेला टायमिंग फसलंय. बॉल हवेत आहे. विकेट किपरच्या बरोबर गोलंदाज येत आहेत ऍक्शन मध्ये. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी चान्स घेतलाय. दुसरी रन कंप्लीट होईल. भरपूर वेगाने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने उडालेला झेल. विकेट किपर देखील ऍक्शन मध्ये होते आणि त्याचबरोबर गोलंदाज देखील. झेल सुटतोय त्याचा फायदा इथे मिळतोय. 2 धावांचा मोबदला चुकवावा लागेल. हा सोडलेला झेल देखील तेवढाच महत्वाचा ठरू शकतो टीम रोहन 11 VK प्रतिष्ठानसाठी, कारण 1 षटकार मारलाय बॅट्समन मयूर दातीलकरने. आता समीकरण बदललंय. 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. 9 बॉल 24 धावा. डीप पॉइंटला संजय सोळंकीला ठेवण्यात आलं. मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये 4 रन एक्स्ट्रा. खूप चांगलं संगीत आणि त्याच दरम्यान एक चौकार येतोय 22च्या स्वरूपामध्ये. मयूर अजूनही झुंज देतोय, परंतु धावा कशाही येऊत येण्याला महत्व आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. त्याच्या डाव्या बाजूने चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे आणि या चौकाराबरोबर समीकरण बदललं. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 25. आता 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. धावा अनिवार्य आहे काढणं. पुन्हा एकदा एक बैठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न. घुटना टेक तमाशा देख, परंतु इथे प्रयत्न फसतोय मयूरचा. पहिल्या बॉलवर यशस्वी झाला होता, कारण पहिलाच बॉल फेस करत असताना मयूरने षटकाराने खातं उघडलं, परंतु त्यानंतर आतापर्यंत बीट केलंय प्रदीप मामा बडेने. या ओव्हरमध्ये मयूर दातीलकरला 7 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. इथे तुम्ही पाहू शकाल फाईन लेगला स्कूप करण्याचा प्रयत्न फसतोय. यष्टी वाकवली जातोय. लेग स्टंप खाली पडतोय. फलंदाज मयूर दातीलकर बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. थँक्यू नितीन. आपण तर नेक्स्ट मॅच कडे बोलूया. आपण यासर स्पोर्ट्स विनर टीमचे सह कॅप्टन्स, त्यानंतर वाकडीकर खाडेकर टीमचे कॅप्टन्स आणि मी विनंती कर आमचे मान्यवर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषकाचे आयोजक रोहन पाटील, उद्योजक कार्यालय विभाग, त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यान आपण टॉक्स करायचा.
गोल्डन मॅन तुम्ही पाहता आमच्या समवेत रोहन पाटील असतील, त्यांच्या समवेत या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक 5 ओव्हरची मॅच असेल याची नोंद आपण घ्यायची आहे आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग देखील समाप्त करायची याची दक्षता देखील आपण घ्यायची आहे. तर टॉस होतो आमच्या मंचावरती नेक्स्ट मॅचचा. तर पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर 6 बॉलमध्ये अजूनही 20 रनची आवश्यकता असेल. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 आपल्या समोर इथे साबिर शेठ दळवी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारते. पर्व तिसरं या स्पर्धेचं आणि तिसऱ्या पर्वामध्ये प्रेक्षकांची गर्दी विलोभनीय आपल्याला पाहायला मिळते. जिकडे नजर जाते तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. त्याचमुळे ही स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा नेहमीच क्रिकेटच्या वर्तुळामध्ये असते आणि त्याचमुळे साबिर शेठ दळवी यांचं नाव देखील क्रिकेटच्या दुनियेमध्ये चर्चेमध्ये असतं. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करावं तेवढं कौतुक कमी आहे. 1,50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी. 6 बॉलमध्ये 20 रनचं समीकरण आपल्या मेगा स्क्रीनवर GTCच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. काय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट करतायत संपूर्ण GTCची ही संपूर्ण टीम. समर्थ कडूचा पहिला बॉल आणि ते पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज तर स्ट्राइक रोटेट इथे केली जाणार नाही असं अंपायरचं मत येते. त्यामुळे 5 बॉलमध्ये अजूनही 20 रनची आवश्यकता. दुसऱ्या बॉलवर देखील बीट केलं जात आहे. नॅचरल लेग ब्रेक टप्प्यानंतर बाहेर निघतोय. 4 बॉलमध्ये आता 20 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 20 रन. 45 धावांचं लक्ष्य होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये केतनने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मॅच मध्येच आणलंय. टीमला यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. फक्त एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल बरोबर आता 3 बॉलमध्ये अजूनही रन करायचे आहेत 19. कंपल्सरी टार्गेट चेस. त्यामुळे 3 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. टीम रोहन 11 विके प्रतिष्ठान डोंबिवलीला. 45 धावांचं लक्ष होतं. 9च्या सरासरीने इथे बॅटिंग करणे आवश्यक होती. पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजे होत्या, पार्टनरशिप पाहिजे होती, परंतु लगातार विकेट इथे गमावल्या. विके प्रतिष्ठान थोडंसं बॅकफुटवर गेलाय, परंतु अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 19 धावा क्रिकेटमध्ये झाल्यात. पुन्हा एकदा बीट केलं जातंय. खूप चांगली गोलंदाजी आता समर्थ कडू वैश्वीचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून इथे खूप दर्जेदार षटक, शेवटचं षटक 20 धावा त्याला डिपेंड करायच्या होत्या आणि तो मात्र चांगला प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत आणि आता दीपेश माळीला जागच्या जागेवर इथे उभं ठेवलंय. मानकोलीचा खेळाडू आहे. भिवंडी परिसरातील शेवटचा बॉल मला वाटतं शिल्लक असेल. औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. 1 बॉल 19 आणि ते दीपूचा देखील फटका फसलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत. तर नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान आणि हा सामना इथे मात्र जिंकलाय 18 धावांनी टीम SA11 चेंबूर या संघाने. वेल प्लेड अमित गुप्ता अँड ऑल टीममेट्स. हॅलो. तर आपण पाहतो आमच्या मंचावरती आता नेक्स्ट मॅच असेल. आपण पहिला या ठिकाणी यासर 11 विनर्स टीमच्या बाजूने टॉस लागलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मी यासर 11 विनर्स टीमच्या संघनायकाला विनंती कर पण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आणि मंचावरती तुम्ही पाहता विनर्स संघाचे टीम मॅनेजर आज खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस देखील आहे आमचे बंटीभाई यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्यांना देखील वाढदिवसाच्या पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आज आपण पाहतो विनर्स टीम मॅनेजर त्याचा सन्मान मात्र या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक नुमान दाखवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. तर या दरम्यान पेन CM चषक क्रिकेटचे संयोजक प्रवीणजी ठाकूर हे देखील मैदानात उपस्थित त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. त्यानंतर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे उत्कृष्ट पंच शिरडोणगावचे संतोषी चौधरी सर तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या दरम्यान सन्माननीय आदरणीय ॲपन मलिनचे संचालक खूप चांगलं दानशूर व्यक्तिमत्व